सुरुवातीला बातमी सरकारला धारेवर धरणाऱ्या बच्चू कडूंच्या आंदोलनासंदर्भातली आहे। अखेर सरकारसोबत चर्चेसाठी मुंबईत येण्याची तयारी आता बच्चू कडूंनी दर्शवली आहे। मात्र तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवलाय। सरकारच्या वतीने पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल या दोन्ही मंत्र्यांनी बच्चू कडूंशी चर्चा केली। दरम्यान कडूंचं आंदोलन जामठा इथल्या महामार्गावरनं परसोळीच्या मैदानावर आता होणार आहे। त्यामुळे महामार्गावरील सर्व ट्रॅक्टर आणि वाहनं हलवून मैदानावर आणली जातील। यामुळे महामार्गावरची वाहतूक कोंडी देखील आता दूर होणार आहे। उद्या एक महत्त्वाची बैठक होणार आहे, ज्याच्यामध्ये आता तोडगा निघणं अपेक्षित आहे। बच्चू कडू आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये उद्या चर्चा होईल मुंबईमध्ये, आणि त्या बैठकीत आता तोडगा निघतो का पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, बावनकुळे साहेबांशी बोलणं झालं, आता जे बोलणं झालं या सगळ्याच्या मध्ये आंदोलकांना भीती काय आहे का आम्ही तिकडे चर्चेला यायचं आणि तुम्ही इकडे आंदोलन मोडीत करायचं का? चर्चेतून प्रश्न सुटून मान्य आहे, पण आम्ही तिकडे आल्यानंतर जर यांना जर हात लागला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे। आम्ही शांततेने राहू, चर्चा करावंच लागेल। एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ, बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही। मला 20 वर्षाचा अनुभव आहे, 350 गुन्हे दाखल आहे, 350 गुन्हे दाखल आहे। आणि महाकसम शेतपर्यंत कर्जमुक्ती होती ना, हा बच्चू कडू म्हणायला सुद्धा तयार आहे। मला सुद्धा छातीवर वर घालून चालले, एक तर आम्ही घेऊ आमच्या छातीवर, त्याच्या दुसऱ्याच्या घालून चाललेला।